श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। शुभान् ध्यायन्ति ये कामान् गुरुदेवप्रसादजान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम. कृष्णानं विशेष जाऊन यमलार्जुनाक दोगजन अर्जुनाक यमळ म्हणरे ट्विन्स यमलार्जुनाक थंय पडयले वृक्षरूपार आशिल्ल्यान पडयले आनी भितर आशिल्ले नळकूबर आनी मणिग्रीवांक विशेष जावन आशिल्ले तसो उद्धार केले. अंचाण पुरे गोपिका हांनी पुरे येवन पळयताच थंय नंद येता पळयतना थंय दोनी रूख पडलेची आड पडलेची ओंग एकडच्यान पळयले रे कृष्ण परमात्माक उलूखल म्हण सांगले रे खंयचे पात्रांतू धान्य इत्यादी दोन धडयता की धडाचे वनक इत्यादी दोन धडायतना तुगे होड पात्राचे रगडे दाणशे होड पात्राचे ऐदन असता तक उलूखल म्हणजे तसल त्या हक्का परमात्माक रज्जून बांधून घालेल तसल त्या पात्रा हे बांधून घेतील तसं ते परमात्मा कृष्ण आपळयतना थंय आशिल्ल पुरे चिरडून सांगता की कसले बाला ऊचुः अनेन तिरश्रीन मुलूखलम हानी कसं केलेलं म्हणून सांगले रे हानी तांडून ते उलूखल समीत तांडून हाडले आणि ते आशिल्ले दोन्ही रूख जाले पडयले म्हणून सांगून वरलेल पुरे कंप्लेंट सांगताना नते तदुक्तं जगृहुः हनुर्घटते तस्य तत् बालत्स्योत्पन्नं तर्वोः केचित संधित्त चेतसः. त्यांनी पुरे सांगता काय कसं तू सांगील तस जाऊचे तो सांज चिरडू जाऊचास पिवची चिरडानं ताण हांड राबयले ताजे नसकी नाही सगळे पडले इत्यादी म्हणून कसं सांगचे तसे असताना ताणी केलेलं नाही इत्यादी म्हणून वरलेलं सांगताना एकडच्यान नंदाक गोतस तो परमात्मूची म्हूण तशें असताना ते परमात्मा लील पळयतना नंदाक भितवेल्यान एक संतोष जावचे की आनी तो तांच्यान हासतास के वरलेले यशोदा हान्नी पुरे कसले म्हूण सांगले रे हान्नी खंयचे सांगेल सत्य नाही तो चिरडूच मी गेलो ताणी कसं हें करूं शकता म्हूण सांगून त्या रुक्का प्रायजल जेव दिसता जेव कसलें हें जाय न्ही म्हूण सांगून हांक विशेष जावन आशिल्लें तसलें एक धैर्य त्या धनाची थंय एकलो उपनंदू म्हूण एकलो वृद्धो तत्रोपनंदा नाम ह गोपा ज्ञानवयोधिकः जावच्याक बुधोंतो तशीची तांगेल हंत एक मालगड तसलो तो कशें आशिल्लो म्हूण सांगल्यार रे देश कालार्थ तत्वज्ञ ज्योतिषशास्त्रा विशेष जावन आशिल्लो तसले एक पारंगत जावन आशिल्लो प्रियकृत रामकृष्णयोः परमात्माक रामाक आनी कृष्णाक कसं जाव का तांगेल हितावेर चिंतन करतना तेदन तो सांगता कसले उंग मस्तरी तिर आमी हें पळयलें उंगा कसं जालें मुक्त कथंचित राक्षस्य भलाज्ञा बालको ह्यसौ हें चरडावेर मस्तरी तिरी मृत्यू जिगंजकी पाश शिलचे उंग मस्त राक्षस येवन पळयताची सुरवेक पूतनाल हें जाल्ले तदनंतर शकटासूर जाल्लो आजीक ह्यांनी जो दोन्ही रूख पडलेलो आसाची अशी नाना रितीरी पंग कसं जाता असं म्हूण सांगले रे ह्या चिरडावेर विशेष जावन आशिल्लो जाल्यार एक मरणाकर मस्त राक्षस येवन प्रयत्न करता आसच जाल्यार रे ह्या परमात्माल अनुग्रहान अरे हे अनुग्रहान नूनम अनश्चोपरी नापतत परमात्मा विशेष अनुग्रहान करतना त्या राक्षसीन करतना मस्त बलाढ्य जावन आशिल्ली तिगेल हांते जाल्यार ह्या चिरडाक कसले जाय न्ही अनाहा म्हूण जाल्यार शकट त्या रथा न्ही जाल्यार त्या गाडी न्ही जाल्यार त्या ह्या चिरडावेर पणाशे राबले अशें पुरे पळयतना चक्रवातेन नीतोयम थंय चक्रवातान करतन वेल्ले
थंय दैत्येन विहद्यता थंय तृणामृता विशेष जावन आशिल्लो तसो हें आसतरी हें चेरडा कसलें जायना तो जेवच्याक कसो जाल्यार शिलायां पातितस्तत्र परित्रात सुरेश्वरैः हें तो राक्षस हे जाल्यार तो शिले वयर पूर्ण चूर चूर जाला जाल्यार ह्या चेरडाक कसलें जायनी ಎನ್ನ ಮ್ರಿಯತೆ ದುರ್ನೃಯೋ ಅನಂತರಂ ಪ್ರಾಪ್ಯ ಬಾಲಕಃ म्हणजे की परमात्मा विशेष अनुग्रहान अच्युत रक्षणान करताना हे चरडा खंयचे रितीर मरणीनी जाल्यार आम्ही एक आलोचन कोरका जाल्यार विशय हे चरडा वयर विशेष जावन आशिल्लो तसले हिंस जातास हक्क संरक्षण करच्याक आमी कसो करका म्हूण सांगल्यार वनम वृंदावनम नाम पश्यम नामकाननम ते एक नवीची जल्लल मात्रची एक अरण्य स्थानेनी जाण्यावेनी तसल उपवन जावन आशिल्लें तसले वृंदावन म्हणल तसल क्षेत्रात थंय आमी गोप गोपी गवाम सेव्याम ते जेवच्याक कशें आसा म्हूण सांगल्यार आमकां तशीच आमगेल गोरवांक राबच्याक अत्यंत योग्य जावन आशिल्ली तसल भूमी ती तशें जावन पुण्याद्रिक तृणवारिधीम तसले गुड्डो इत्यादी पुरे जावन आशिल्ले विजृंभीत जावन आशिल्ले तसले नाना जावका आशिल्ले तसले सत्से इत्यादी उत्पंज तसले आनी आमगेल गोरवांक जावका आशिल्ली यमुना तट जायत प्रत्येक जायत योग्य जावन आशिल्ले तसले वासस्थानाक भूंय जावन आसा तशें जावन आमी पुरे जनान थंय वचूं म्हूण सांगून तो नंदाक सांगता एकडच्यान पळयतना म्हणसना ते चेडूवाल तांगेल विशेष जावन आशिल्लो तसो लीला तशें आसतना कसो जाता म्हूण सांगल्यार घरांत तूं यशोद एकली आसता चेडूं पुरय खेळूंक भायर वताच खेळूंक भायर वतना दनपारा समय जावन आसता तशें जावन आपोवच्याक ही यशोद येता थंय पळयता कसं जाला हान्नी पुरे राम कृष्ण हान्नी पुरे ಒಟ್ಟುಕೊಂಡು रोहिणी इत्यादी सहित जावन हान्नी खेळता असताना त्या रामाले हंगेले पुरे खेळ पळयतना कृष्णाले खेळ पळयतना एकड तेकड धावनु हासू खेळ पळयतना यशोदेक मन भोर नेता आणि मोगान आपयती कसं म्हणू क्रीडंतम स्वसुतम बालैः अतिवेलं सहाग्रजम यशोदा जोहवीत वीक्ष पुत्रस्नेहस्तुतस्तनी चरडाक विशेष जावन मोगार आपयता कसं म्हणू कृष्ण कृष्ण अरविंदाक्ष एहि तातस्थनम बिब हे परमात्मा तुगेल दोळ कशें आसा कृष्णा यो तुगेल दोळ म्हळ्यार कमला पत्ते मणकेच तसले अरविंदाक्ष एहि ये चरडा ये अना पकड यो स्तनम पिब घे मिगेले शिव दूध पी तुका तवळ दुखून अलम विहारैहि तवळ दुखून भोवतास पुरो भोविल इत्यादी केलेलं पुरो क्षुच्छांतात तद भवान भोगतुमर्हति मस्त पोट्टा भूक लागल्या तुका तर मस्त वेळ तू खेळलो तशें जावन आतां पोट्टा भुकेक विशेष जावन दूध पिवका तशें जावन एकड यो म्हूण सांगून कृष्णा आपयता एकडच्यान बलरामय खेळतास ताकय जाल्यार हे राम आगच्छ तात आशु सानुजहा कुलनंदन हे चरडा हे रामा वग्गी तू यो तुगेले भावा घेवन एकड यो तुका तुगेल बापूस राखतास प्रातरेव कृताहारः तू हे जाल्यार सकाळी खावन भायर सरलेलो आजी नंतर कसले खायन चरडा तू तशें जावन क्रीडा श्रांतोसी पुत्रक खेळता 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 तुका जाल्यार पोट्टा भूक लागल्या तुका जाल्यार पूर जाल्या तशें जावन यो पोट्टाक जाल्यार खा प्रतीक्षते त्वाम दाशार्ह भोक्षमाणो व्रजाधिपः तुगेल बापूस जेवण आशिल्लो तसो नंदू तुका राखून राबला जेवण केन्ना करता आनी केन्ना चेडूंक येताची म्हूण हे ह्यावयो प्रियम देही स्वग्रहान यात बालकान तुगेल घरान तू पुरे जन येईल आसा चाजीक तांकां पुरे कसं जावका ते पुरे दान दक्षिण इत्यादी दिवका जाल्यार कार्य आसा तशें जावन तूं यो म्हूण सांगून तांकां आपयता त्या मात्र न्ही जन्मक्षमतेध्य भविता विप्रेभ्यो देही घा शुची आजी जावच्याक तुगेल जन्म नक्षत्र जावनस जन्म नक्षत्र जाल्यार देखून कसं करका म्हूण सांगल्यार मस्त जन भटमामा इत्यादी येईल आसाची तांकां गोदान की जावका आशिल्लो तसो धनधान इत्यादी करून घेवका तुगेल आंग पळय धुळी धू सरिता गंगा त्वम तातम मज्जन मावः तुगेल अंगा भर एकडचे तेकडचे धुळी रेंव इत्यादी पुरे लागला हे पुरे तशें जावन तूं एक तुका एक नाण जावका सुरवेक तशें जावन न्हांवच्या आसा यो म्हूण सांगता त्या मात्र न्ही तुगेल लागींशी लांग पळय पश्य पश्य वयांस्ये अन्ते
मात्रमृष्टान स्फलंकृतान पण तांणी जाल्यार तुगेले लग्गेशेल फ्रेंड्स तांणी जाल्यार कसं केला म्हूण सांगलें रे वचून दिलेले पुरे घेवन कोरून पोट्टा भोरनसच जर तू पळयतना कसं त्वंचस्नातक कृताहारो विहरस्व सलंकृतः तुगू आत अशी विशेष जावन धूळ इत्यादी जावन तुगेला अंगस तशें जावन तुवें जाल्यार एक पण घरा यो एक पण नाव घे दिवचेशील दी तदनंतर स्वलंकृतः योग्य जावन अलंकार इत्यादी कोर्नु कृताहारः तुगेले जेवण इत्यादी कोर्नु विहरस्व थंय भोंवच्या आस कोरू आस तू खेळू आस मागीर खेळ सुरवे यो ना जावक आशिल अलंकार करी पोट्टा भूक आशिल पोट्टा भुकेक पुरे शमन जेव तदनंतर भोंवच्या वस खेळ म्हूण सांगून इत्थम यशोदातमशेष शेखरम मत्वा स्तुतम स्नेह निबद्ध धीर नृप हस्ते गृहीत्वा सह राममच्युतम नीत्वा स्ववाटम कृतवत्योपयोदयम अशी यशोदा ते चरडू मिगेलो चरडू आणि चरडू मिगेल्या म्हणाल तसं एक भावनेन परमात्म तो साक्षात परमात्मो इला असेल कसले चिंतन नातेले मिगेलो चरडू म्हणाल तसं चिंतनेन करताना तांकां घेऊन वचून विशेष जावन तांगेल घरकड वचून जावकाशील पुरे घे कोण दिता ताजे नंतर थंय कोण भायर सोरून तांणी वृंदावना येताची वृंदावन पळयतनाची भारी एक संतोष कसले म्हूण सांगल्यार थंय आशिल तसले विशेष जावन आशिल तसले एक ऐकले वृंदावन कशें आसा म्हूण सांगल्यार पुरे गोपांक पुरे गोरवांक योग्य जावन आसा म्हूण ऐकतनाची भायर सरले की तज्जेन अथनंद समूहाय गोपा निधम अभावशत शोतो वृंदावनम यामः यत्ता भवतमारीचम तशावन तदन ते येशील पुरे जना सांगता की आम्ही भाई वृंदावना भायर सोडचे वृंदावनान तू आमकां जावक आशिल तसल सर्व पुष्टी इत्यादी मेळटा तशावन थंय वचचे म्हूण तच्छ्रुत्वीखदया गोपाः साधु साध्वितिवादिनः ते ऐकलेल्याक जायत जायत म्हूण सांगून भारी संतोष हारी जाल्यार भायर सरता की ओंगे जाल्यार मथुरांत राबून तांकां मस्तेक कष्ट कालशे आगेले कंसाल केदनय एक दुर्विचारू नाना राक्षसाल संहारू इत्यादी पळोवन एक नवे जागेर वचून आमगेले मनाक शुद्ध जेव तशें करुया म्हूण सांगून तांकां जाल्यार एक विशेष जावन उत्साह येता तशें जावन तांणी भायर सरच्या रेडी रपताची वृद्धान भालान स्त्रियो राजन सर्वोपस्कारणानि च अनस्वारोप्य गोपाला यत्ता आत्तशरासनाः पुरे आशिल तसल मालगड्यांक चेडवांक बायलांक इत्यादी पुरे जनांक तांगेल व्यवस्थित जावन आशिल तसले पुरे शकटादी रूपेण की रथा रूपेण की पुरे बैसून थंय दुखून ते गाडी इत्यादी भायर सरताची तंते जाल्यार गोधनानि पुरस्कृत्य शृंगान्यापूर्य सर्वतः जावक आशिल तसल गायी ताजी जावक आशिल संपत्तू इत्यादी पुरे भोन भोरनो तांणी कसं करताची म्हूण सांगल्यार तूर्य घोषेण महता युयुस सह पुरोहिताः तांगेल भटमाम हंका विप्रवृंदांक पुरे सह कोर पुरे थंय नकून तांगेल वृंदावना कडेन भायर सरताची गोप्या रूढरता नृत्य कुच कुंकुमकांतयः ते बैशील तसल रथार बैशील तसले त्या रथाचे खंयची चलना न करताना हंगेल खंयची सूर इत्यादी काही उडता त्या खंयची रथा मार्ग म्हणताना ಮತ್ತೆ वाट तदंत रथान तू केल्लो कडेन नवून असता केलो कडेन हे असतात ही चोडचे देवचे इत्यादी म्हणताना सगळे जीव हल्लशे जाताना तांगेल विशेष जावन आशिल तसल कंठ हलता त्या कंठ हल्ललांत मध्यंतू कृष्णलीला जुगुफ प्रीता स्निग्ध कंठ्यात सुवाससाः त्या म्हणलेलांतू तसल एक विशेष जावन मागशीच्यान सोरू ताजी खंयची एक रथाची धाट असता त्या धाटेन तो जेवची तसल ताळा समजाव त्या हक्क समजावन ते कृष्ण परमात्मा लील सांगताच अशेष केल्ले तस केल्ले म्हणून कृष्ण सांग परमात्मा लील सांगताची तांणी जाल्यार एक संतोषार भायर सरलेची तथा यशोदा रोहिण्या एके शकटमास्थिताः रेजतु कृष्णरामाभ्यां तत्कथा श्रवणोत्सुके अशी रोहिणी तशी यशोदे जाल्यार ते एक चरडा घेवन तांणी कसं करताची म्हूण सांगल्यार त्या परमात्माले त्या हंगेले क्रीडा तांगेल खेळलेले तसं हें पुरे ऐकून विशेष जावन उत्सुक जावन तांणी जाल्यार भायर सरताची वृंदावनम समप्रविश्य सर्वकाल सुखावहम तत्र चक्रुर्व्रजश्रावम शकटैर अर्धचंद्रवत
खंयचे रितीरी एक चंद्राल अर्धचंद्र प्रवेश येतना कितलेक संतोष जाता, म्हळ्यार सगळे चंद्रान वयर येवका म्हूण चंद्रान येतनाच एक भारी संतोष दिता, तशी वृंदावना प्रवेश घेतनाची विशेष जावन आशिल्लो संतोष मेळटके वृंदावनम गोवर्धनम यमुना पुलिनानि च वीक्षासीत उत्तमा प्रीता रामकेशवयो नृप. ते वृंदावन पळयतना थंय आशिल्लो तसले गोक थंय आशिल्ले वास्तवीक जावन आशिल्लो गो, त्यानंतर अंग आशिल गोक जावक आशिल समजावन आशिल तसल वातावरण यमुना पुलिनी अत्यंत शुद्ध जावन आशिल तसल यमुना हे पुरे पळयतना भारीक संतोष जाता. कोणाक रामाक आनी कृष्णांकय जाल्यार विशेष जावन आशिल तसल संतोष जाता. असल तांणी त्या वृंदावना पावले भितर जावक आशिल तसल संतोष इत्यादी व्यक्त करताची म्हणल जाल्यार विशेष वृंदावन प्रवेशाच परमात्माला एक लील कळता. तशीच परमात्मा जाल्यार आमगेल हृदय वृंदावनात केदनाय पयसो तश जावका, त्या परमात्मान केदनाय आमगेल वृंदावना येऊ तश जावका म्हण देवाले प्रार्थना करून आयचे परमात्मा वृंदावन प्रवेश म्हणल तसल शिक्षेक हांगा मुक्ताय दिता. श्री कृष्णार्पणमस्तु.